ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 20वी ओवी चर्चा केली. जैसी गुरुमार्गीची परवडी, तैसी असावी गुरुपदाची गोडी. तरी प्रकाश होता अर्धघडी, न लागे बापा. जर गुरुपदाची गोडी असली, जे गुरुपदावरती आरूढ आहेत, त्या गुरूंविषयी आपण जी चर्चा केली, त्याप्रमाणे त्यांची सेवा, शुश्रूषा, सानिध्य, गुरुचं मन जपणे, हे सर्व केलं तर कवी इथे म्हणतात की अर्धघडी म्हणजे काल मला किती मिनिट आठवले नाही, पण आज आठवले. 1 घटी 24 मिनिटाची होते आणि अर्ध घटिका म्हणजे 12 मिनिटाची. यांनी आपलं 12 मिनिटं म्हणजे अगदी 12 मिनिटातच ज्ञान होईल असं नाही. सांगण्याचं तात्पर्य की लवकर ज्ञान होऊ शकतं. तरी प्रकाश होता. प्रकाश म्हणजे ज्ञान. अज्ञान म्हणजे अंधार आणि ज्ञान म्हणजे प्रकाश. तर अर्ध्या घटिकेत देखील ज्ञान होऊ शकतं, जर आपण त्या स्तराचे भक्त असलो तर, असं इथे म्हणायचं आहे यांना. आता हे जे अर्ध्या घडीत जे ज्ञान गुरु करून देतात, ते ज्ञान आहे. हा काही शक्तिपात नाही आहे. शक्तिपात हे नाव तुम्ही ऐकलं असेल, हा प्रकार तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा माहिती नसणार. पण आपल्या पुण्याला होते पहा, आमच्याच संप्रदायाचे म्हणजे दत्त संप्रदायाचेच महागुरु होते. फार शक्तिशाली आणि विद्वान योगी होते, गुळवणी महाराज. गुळवणी महाराजांबद्दल तुम्हाला माहिती असेल तर ते शक्तिपात करायचे. आणि माझी काही भेट नाही झाली त्यांची, पण त्यानंतर आता कोण करतं, मला एक केरा जोशी म्हणून आहेत, ते डॉक्टर केरा जोशी, ते पण करायचे. मला असं वाटतं की ते आता कोण त्यांच्या परंपरेत आहेत आता मला माहिती नाही. पण काही ते शक्तिपात म्हणजे काही असं खोटं किंवा ढोंग वगैरे नव्हतं, ते खरं होतं. पण शक्तिपात म्हणजे ती फक्त चेतनेची जागृती होती. शक्तिपाताने काय होणार आहे, चेतना जागृत होणार आहे. त्यांनी काही ज्ञान होणार नाही. म्हणजे गुळवणी महाराजांनी कोणाचा शक्तिपात केला, शक्तिपाताचा प्रकार बहुतेक असा राहायचा की महाराज सांगायचे की तुम्ही 9:15 देवासमोर पूजा करत बसा, आणि आपण बसायचं. आणि 9:15 ते शक्तिपात करायचे आपण देवासमोर पूजा करत असताना, आणि आपली चैतन्य जागृती व्हायची. पण ती काय तात्पुरतीच फक्त. त्याचे जोपर्यंत साधन पूर्ण केलं नाही तोपर्यंत कसा काय त्याचा आपल्या शरीराला उपयोग होणार आहे. कारण हा सगळा आध्यात्मिक प्रकार आहे, याच्यात काही जादूटोणा नाही आहे. साधना तर करावीच लागेल तुम्हाला.
जसं कितीही कोणी जादू केली तरी सामान्य माणूस काही दारासिंग होऊ शकत नाही. त्याला व्यायाम आणि ते काही योग आणि काय काय करायचं, खाणं पिणं ते सगळं केल्याशिवायच तो काही दारासिंग नाही झाला. ते करावंच लागेल. तसं शक्तिपात झाल्यानंतरही साधनाही पाहिजेच. आणि शक्तिपात जो आहे तो गुरु, जे खरे गुरु असतात त्यांचं सानिध्य लाभलं तर आपोआप शक्तिपात होतोच. ते ज्ञानी गुरु जरी असले नसले, ते योगामधले गोवणे महाराजांसारखे किंवा भक्ती मार्गातली जरी असले, पण ते जर पोहोचलेले असले, गुरु सिद्ध पुरुष असले, ज्ञानी असले, तर त्यांचा शक्तिपात तर आपल्या भक्तावरती होतोच, शिष्यावरती होतो, भक्तावरती होतो. पण आता त्यांना त्या भक्ताला किंवा त्या शिष्याला तेवढी जाणीव नसते. त्याला कळत नाही की हे माझ्यात थोडेसे बदल झालेले आहेत आणि ते नेमके माझ्या गुरुच्या कृपेने झालेले आहेत, हे त्या कळत नाही त्यांना. आता काल परवा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं बोलता बोलता 5-6 दिवसापूर्वी, की मी आणि पंडितजी आम्ही दिल्लीला गेलो होतो. एक फार मोठे महाराज होते, ब्रह्मर्षी गौरी शंकराचार्य. आणि त्यांनी मला म्हटलं की मला तुमचं शिष्य व्हायचं आहे वगैरे. मी तुम्हाला कथानक सांगितलं एक 5-6 दिवस झाले असतील, 5 दिवसापूर्वी. आणि तुम्हाला आता मजा सांगतो, याला तुम्ही चमत्कार म्हणा का काही म्हणा त्याला, की त्याच दिवशी मी इथे प्रवचनामध्ये ज्या दिवशी सांगितलं, त्याच दिवशी 4 वर्षानंतर त्या ब्रह्मर्षीचा मला एक मेसेज आला. तो पाठवतो मी तुम्हाला आता, ग्रुपमध्ये मी दाखवतो, की महाराज तुम्ही का रागवले आहे, मला तुमचं शिष्य व्हायचं आहे. त्याच दिवशी ज्या दिवशी मी तुम्हाला प्रवचनात ही त्यांची गोष्ट सांगितली, मला तुमच्याकडनं अमुक अमुक पाहिजे आहे आणि मला तुम्ही शिष्य का करून घेत नाही, मला शिष्य करून घ्या तुमचं, कारण आता मला बाकीच्या या गोष्टींमध्ये रुची काही राहिली नाही. आता ते मोठे महाराज आहेत, त्यांना नेपाळ सरकारने 350 एकर जमीन दिली. दिल्लीमध्ये इतरत्र सर्वत्र त्यांचे भक्त आहेत, 1,00,000-2,00,000 भक्त आहेत. पैसा आदला, सगळं मोठे महाराज आहेत. आपले पंडितजी चांगले ओळखतात. आणि त्या दिवशी त्यांचा मेसेज ज्या दिवशी आला, त्या दिवशी मग काय मला वाटलं माहीत नाही, मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला शिष्य करून घ्यायला तयार आहे. त्यांनी ते जुने आमचे 4 वर्षापूर्वीचे दिल्लीचे फोटो वगैरे मला पाठवले. आणि त्यानंतर मी त्यांना काही साधना वगैरे करायला सांगितली. तुम्ही हे सुरू करा. आणि मी त्यांना सांगितलं की योग्य वेळी जेव्हा हा कोरोना जाईल तेव्हा किंवा त्याच्याही आधी चांगला मुहूर्त पाहून मी तुम्हाला सांगीन आणि तुम्हाला गुरुमंत्र देईन, असं वगैरे सगळं आमचं बोलणं झालं आहे. आणि या 4-5 दिवसामध्ये रेग्युलर करेस्पॉन्डन्स सुरू आहे. त्यानंतर त्यांना विवेक चूडामणी वाचायला दिलं की, आणि सांगितलं की तुम्हाला अडचणी आल्या तर मी समजावून देईन. त्यांनी त्या 7व्या मंत्रामध्ये काही अडचण सांगितली, मी काल त्यांना समजावून दिली. आणि आज सकाळी त्यांनी लिहून मला पाठवलं की महाराज तुम्ही मला फक्त हो म्हटलं, तुम्हाला शिष्य करून घेतो म्हटल्याबरोबर म्हणा त्यांनी आता एवढ्या मोठ्या महाराजांनी, ते काही खेळ नाही आहे किंवा काही कोणी आपला अडाणी अशिक्षित माणूस नाही आहे. ते म्हणाले मला खूपच असं आनंददायक वाटायला लागलेलं आहे, तुम्ही फक्त हो म्हटल्याबरोबर, शिष्य करतो म्हटल्याबरोबर. तुम्ही पहा, तुम्हाला पुरावे देतो मी. मला काही माझी काही ॲडव्हर्टाइजमेंट करायची नाही आहे किंवा माझं मोठेपण सांगायचं नाही. मी हे सांगतोय तुम्हाला, एक शक्तिपात हा काय प्रकार असतो किंवा गुरु खरोखरच अर्ध्या घटिकेमध्ये काय करू शकतो याविषयीची माहिती देतोय. माझी विद्वत्ता सांगत नाही किंवा माझी शक्ती तुम्हाला सांगत नाही. त्या ब्रह्मर्षीचं जे झालं की त्यांना एकदम मी शिष्य करतो म्हटल्याबरोबर त्यांना जो हे व्हायला लागलं, काही चमत्कारिक अनुभव यायला लागले, असं त्यांनी लिहून पाठवलं मला. व्हॉट्सॲपमधला मेसेज आहे. तसंच ती
सेर्बियामधली जी साध्वी आहे जिच्याबद्दल मी परवा बोललो होतो, त्या साध्वीला मी फक्त शिष्य करतो म्हटलं आणि आता ते तिला तिला मला असं वाटतं तिचा तिचा जुना गुरुमंत्र आहे तो बदलवून वगैरे मला द्यायचा आहे. पण ती आता ती मला गुरु समजते, गुरु मानते, माझ्या त्याप्रमाणे ती वागते, मी पण तिला त्याप्रमाणे सल्ला देतो. आणि ती पण मला लिहिते की माझ्यामध्ये आमूलाग्र फरक झालेला आहे, तुम्ही ज्या दिवशीपासनं जे आहे मला सगळा उपदेश करायचं सुरुवात केली त्या दिवशीपासनं. आता ती कुठे आहे? सेर्बियाला, युरोपामध्ये, आणि मी इथे कुठे बसलो आहे मुंबईमध्ये. तात्पर्य हा गुरुची शक्ती मी नाही, मी माझं जे काही आहे ते सगळं खपती महाराजांचं आहे. माझ्या तसं व्यक्तिगत काहीच नाही, मी फार अत्यंत सामान्य माणूस आहे. पण पहा आमच्या गुरुची, खपती बाबांची केवढी महाशक्ती आहे. तर गुरुमध्ये ही शक्ती असू शकते, 10-15 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये ज्ञान करून देऊ शकतात, परंतु तो तेवढी तयारी शिष्याची पाहिजे. तेवढी तयारी शिष्याची जर असली तर तसं त्यात ज्ञान होऊ शकतं. काही मोठं विशेष कठीण नाही त्याच्यामध्ये. आणि काल सांगितलं होतं की यामध्ये फार पातळ पडदा आहे म्हणून. असो हा विषय. तर ही 20वी ओवी झाली. आता आपण 21व्या ओवीकडे वळूया. आणि मला असं वाटतं आता त्या अर्ध घडीचं रहस्य तुम्हाला कळलं. तुम्हाला ती चेतनावृत्ती कळली, तुम्हाला आता शक्तिपात हा विषय कळला. आपण आता पुढे वळूया. गुरु संप्रदायाची वाट न धरिता करिसील प्रकट, तरी गुज घेऊन चावट होतील बहु. आता इथे असं म्हणतायत कवी मुकुंदराज महाराज, मुकुंदराज योगी, की जी पद्धत संप्रदायाची सुरू आहे, जी खटेश्वर महाराजांची पद्धत होती, जी पद्धत संत कप्ती महाराजांची होती, किंवा आता हा जो आपण सुगवे संप्रदायाची जी पद्धत आहे, त्या पद्धतीने जे आहे पुढे पण हे असं ज्ञान द्यायला पाहिजे आणि ज्ञान प्रगट करायला पाहिजे. संप्रदायाच्या रूढीप्रमाणेच ज्ञान प्रगट करावयास पाहिजे. आणि असं न करता ज्याला थोडंफार कळलं आणि त्यांनी कुठे काहीही बरळत राहिले तर काय होईल? लोक चावट होतील असं म्हटलंय. तरी गुज घेऊन चावट, ते गुह्य जे ज्ञान आहे, गुप्त ज्ञान आहे, ते ऐकतील आणि लोक चावट होतील. चावट कसे काय होतील सांगतो. कारण अर्ध ज्ञान झालेलं आहे. आता हे ज्ञान शिकता शिकता हे तर कळलं की ते जे मूर्तीमधले देव असतात ते खरं तर देवच नसतात, किंवा देव नावाचा काही प्रकारच नाही. देव आणि जीव आणि शिव एकच आहे आणि आपणच देव आहोत. तर जे मूर्ख लोक आहेत त्यांचं काय होईल? त्यांना त्याचा अर्थ तर कळणार नाही, पण जी काही देवाची भीती आणि थोडा धाक आहे तो निघून जाईल. ते पापकर्मी होऊन जातील, चावट होतील. अशी भीती मुकुंदराजांनी व्यक्त केलेली आहे. ते चक्क लोकांना सांगा, अरे आहेत ना असे पुष्कळ मी पाहिले आमच्या विदर्भामध्ये. तर ते हे संत लोकांचं जे आंदोलन होतं त्याचं मला माहिती आहे, ते आंदोलन का होतं ते. देव नाही, देव नाही, देव नाही. तर हा जो चावटपणा आहे देव नाही म्हणायचा, हा प्रचलित होईल. हे अर्ध ज्ञान आहे, हे काही पूर्ण ज्ञान नाही आहे. त्यामुळे गुह्य न जाणता काहीच्या काही बरळलं तर ते लोकांना जे आहे, लोक द्वेष, त्या मूर्तीचा द्वेष करायला लागतील, किंवा देवांचा रामनामाचा द्वेष करायला लागतील, भगवान कृष्णाचा द्वेष करायला लागतील, शिवशंकराचा द्वेष करायला लागतील, त्या शंकराच्या पिंडीचा द्वेष करायला लागतील लोक. तर त्यांना अर्धवट ज्ञान झालं. असा चावटपणा त्यांच्यामध्ये येऊ शकतो. म्हणून पूर्ण ज्ञान झालं पाहिजे. किंवा लोक नास्तिक होतील, देवावरचा विश्वास राहणार नाही. आणि किंवा ते जेव्हा हे ज्ञान सांगतं
ब्रह्म एव सत्यम जगन मिथ्या. जर हे जग मिथ्याच आहे, कर्म नावाचा काही प्रकारच नाही, तर मी घरी बसतो किंवा मी काही पाप कर्म करतो, मला काय होणार आहे? कर्म नाहीच आहे, खोटच आहे सगळं. अरे मी खोटा, तोही खोटा, जे करतो तेही खोटं, सर्व जर खोटच आहे तर मला हे करू दे ना पाप थोडस. मी जर काही घाणेरडे प्रकार केले तर मग मला पाप कसलं? ते सगळं खोटच आहे. असा काहीतरी चावटपणा जो आहे लोकांच्या डोक्यात निर्माण होऊ शकतो, आणि म्हणून त्याचं पूर्ण ज्ञान व्हायला पाहिजे, अपूर्व ज्ञान नको. मी जे बोलतो ते अगदी सत्य आहे, कारण अशी उदाहरणं मी पाहिले आहे की त्या योग, बहुतेक जे संत आहेत ते काही ज्ञानयोगाने तर जात नाही, कारण शास्त्र कळत नाही, संस्कृत कळत नाही, विचार नाहीच आहे, समाधी लावतात फक्त, आणखी काय. आणि समाधीमध्ये जे आहे ते ईश्वर प्राणिधान पण आहे आणि निर्गुणाचं पण आहे ध्यान. आता जे निर्गुणाचं ध्यान केले आहेत ते लोकांना सांग, खूप खरोखरच मी खोटं बोलत नाही, अनेक संत लोकांना सांगतात देव वगैरे काही नाही. अरे असं नाही आहे. तुम्हाला त्या शाळीग्रामामध्ये विष्णू आहे आणि विष्णू म्हणून त्याची पूजा करा, जेव्हा शास्त्र सांगतं, ते शास्त्र सांगणारे ऋषीमुनी मूर्ख नाही आहेत. नर्मदेचा एक एक कंकर शंकर आहे म्हणून सांगता, तर तुम्ही त्याला शंकराची पिंड म्हणून नर्मदेची पूजा करता. हो, त्याला अर्थ आहे काही, पण पूर्ण ज्ञान न समजता, पूर्ण आम्हाला जे काय आहे आमच्या वेदांना सांगायचं आहे, आमच्या धर्मग्रंथांना सांगायचं आहे, पूर्ण ज्ञान न करता आणि काहीतरी बरळण्यामध्ये, बोलण्यामध्ये लोक चावट होतील, अशी यांनी जी आहे सूचना इथे केलेली आहे मुकुंदराजांनी, आणि ती सत्य आहे, अनुभूत सत्य आहे. तर असो, ही आता ओवी आपली 21वी पण झालेली आहे. गुरु संप्रदायाची वाट न धरिता करीसील प्रकट, तरी गुज होऊन चावट होतील भो. याचा अर्थात आपल्याला कळला असं मी गृहीत धरतो, आणि आपण पुढच्या ओवीकडे जाऊ. या लागी हृदयी गुप्त राख, स्वये परमामृत चाख, सर्व योगी यांचा तिलक होशील तू. वा वा. म्हणून हे जे काही परमामृताचं ज्ञान आहे, हे जे तुम्ही आपल्या गुरुच्या मुखातनं श्रवण करता, ते तुम्ही योग्य, तुम्ही बोलू नका असं नव्हे, पण योग्य ठिकाणी बोला, गुप्त ठेवा, म्हणजे अयोग्य ठिकाणी बोलू नका. पशुजना श्रवणी घालिसी तर काय सिद्धी होय तयासी. पूर्व सांगितलंय की जे अगदी पशुजनच आहेत. पशुजन म्हणजे जन म्हटलंय पहा, पशु पण म्हटलंय आणि जन पण म्हटलंय. जन म्हणजे माणसं आणि पशु म्हणजे जनावर. हे 19व्या ओवीमध्ये म्हटलं होतं. तर पशुसारखे वागणारे जे माणसं असतात ते पशुजन, मग त्यांना काही ऐकवू नका हे ज्ञान वगैरे सर्व. म्हणून इथे कवी सांगतायत, या लागी हृदयी गुप्त राख, हृदयात ठेव आपल्या, आरडाओरड करू नका, कुठेही काही बरळू नका. जिथे योग्य ठिकाणी चर्चा करायची, जसं आपल्या गुरुबंधूंमध्ये चर्चा करू शकतो, आपल्या गुरुंनी आज्ञा केली तिथे सांगू शकतो, योग्य ठिकाणी आपण त्याचं काही प्रवचन करू शकतो. आणि पुढे म्हणतात, स्वये परमामृत चाक. परमामृत म्हणजे हा ग्रंथाचंही नाव परमामृत आहे, आणि दुसरा इथे अर्थ अभिप्रेत आहे तो असा आहे की परमामृत म्हणजे आत्मज्ञान, कारण तेच अमृत, तेच केवळ एक अमृत असं आहे. दुसरं काही अमृत नावाचं काही लिक्विड नाही. अमृत म्हणजेच आत्मज्ञान. सर्व योगियांचा तिलक होशील तू. यामध्ये यांना म्हणायचं आहे की असं जर तू केलं तर तू काय होशील? सर्व योग्यांमध्ये तिलक होशील, म्हणजे श्रेष्ठ होशील, मोठा होशील.
तर अशी ही सोपी ओवी आहे 22वी. आणि आता आपल्या ग्रंथाविषयी जे शेवटच्या 2-3 ओव्यांमध्ये आपल्या ग्रंथाविषयी त्याचं महात्म्य कथन करतायत परमामृताचे लेखक ग्रंथकार. काय म्हणतायत? परमामृत ग्रंथ प्रमाण केले परमार्थाचे कथन, जयासी पाहिजे गुरुखुण तेणे हाची पाहावा. ते म्हणतात आता कवी इथे मुकुंदराज महाराज की माझा हा जो परमामृत नावाचा ग्रंथ आहे हे प्रमाण आहे. प्रमाण आहे म्हणजे शास्त्राप्रमाणे आहे. आणि यामध्ये मी परमार्थाचं कथन केलेलं आहे. यामध्ये मी परमार्थाचं कथन केलेलं आहे. आणि गुरुखुण म्हणजे गुरुचं ज्ञान. जयासी पाहिजे गुरुखुण तेणे हाची पाहावा. त्याला गुरुचं ज्ञान पाहिजे आहे. गुरु काय आपल्याला शिकवतात, त्या ज्ञानाचा आणखी सखोल परिचय करून घ्यायचा असेल, त्याची उजळणी करायची असेल, तर त्यांनी हा माझा जो ग्रंथ आहे परमामृत हा त्यांनी पहावा. तेणे हाची पहावा. तर असं या परमामृत आपला जो ग्रंथ आहे तर हा प्रमाण ग्रंथ आहे असं कथन केलेलं आहे. आणि या ग्रंथाच्या लेखकाने, ग्रंथाच्या कवींनी. आता ही 24वी ओवी आहे, याकडे वळूया आपण. हेची गुरु बीज कथन, म्हणून करावे जतन, सेवनी सद्गुरूचे चरण, सुखिया होईजे. हे गुरुबीज म्हणजे गुरुनी दिलेलं गुप्त ज्ञान. हेची गुरुबीज कथन, म्हणून करावे जतन, हे आपल्याकडे जतन करून ठेवावे, वारंवार आपल्या स्मृतीमध्ये ठेवावे. याचा लोप होऊ देऊ नये, लक्षात असू द्यावे. आणि काय करावे? सेवुनी सद्गुरूचे चरण. आणि हे लक्षात ठेवावं, पण त्याच्यामुळे तुम्हाला काही इकडे रिलीफ नाही आहे. याच्यामधनं सद्गुरूचे चरण सेवा जी करायची आहे त्यातनं काही रिलीफ आहे का? नाही नाही नाही, त्यात काही तुम्हाला हे नाही आहे, सवलत काही नाही आहे. ते तर करावंच लागणार आहे. सद्गुरूची सेवा शुश्रूषा ही करावीच लागणार आहे. तर हे ज्ञानबीज जतन करायचं, सद्गुरूची सेवा करायची. आणि म्हणजे काय होईल? तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. सुखिया होईजे, असं आता इथे आपल्याला अभिवचन देत आहेत या ग्रंथाचे कर्ते मुकुंदराज महाराज. आणि आता आपण आलेलो आहोत या अंतिम ओवीमध्ये आलो आहोत. आता 323 ज्या ओव्या आहेत, ही ओवी झाली की त्या पूर्ण होतील. तर ही 323वी ओवी आहे. म्हणे मुकुंदराज योगिया. आता आपलं स्वतःचं नाव सांगतायत, ग्रंथकार आपलं नाव घेऊन सांगतायत. ही प्रथा आहे आपल्याकडे. सर्वच जण सांगतात असं नाही, पण लिहायला पाहिजे, नाही तर लोकांना कळणार नाही की हा ग्रंथाची रचना कोणी केली. अरे इथे ग्रंथकारांनी आपलं नाव घेतलेलं आहे मुकुंदराज म्हणून. म्हणे मुकुंदराज योगिया, आणि आपली ओळखही करून दिली की मी योगी आहे, ज्ञानी आहे. या बुद्धी जो अनुभवी या, म्हणे मुकुंदराज योगिया, ह्या बुद्धी जो अनुभवी या, तो पाहे परतोनिया आपले स्वरूप. कुठून परतोनिया? त्याच्या बुद्धीला हा अनुभव येईल आणि तो परतून आपलं स्वरूप पाहिल. परतून म्हणजे कुठून परतून येईल? परतून येईल याचा अर्थ मुकुंदराजांना असं म्हणायचं पाहिजे,
अरे तो जो मूळ पुरुष आहे, मूळ जो माणूस आहे, प्रत्येक तुम्ही आणि मी, आम्ही सर्वजण खरं तर ज्ञानीच आहोत. पण या मायेच्या आकर्षणामध्ये पडलो आणि गुरफटत गेलो आणि अज्ञानासारखे वागायला लागलो. मूळची आम्ही सर्वच ज्ञानी आहोत. अज्ञानी खरं तर नाही, अज्ञान नावाचा प्रकारच नाही आहे. तर हा जो स्मृतीभ्रंश झाल्यासारखे आम्ही वागत आहोत आणि जे नको, जे नाही त्याला आहे असं समजतो आहे आणि जे आहे त्याला नाही असं समजतो आहे आणि या संसारामध्ये सत्य म्हणून वावरतो आहे. अशा ज्या परिस्थितीमध्ये, अशा मनस्थितीमध्ये जे आम्ही गेलेलो आहोत, त्यातनं आम्ही परतायचं आहे. आम्हाला कुठे परतायचं आहे? स्वस्थितीमध्ये. आमची जी मूळ स्थिती होती आमची, जेव्हा आमचे त्रिगुण जे होते ते सम होते, सत्व रज तम जे आहे ते एका स्थितीमध्ये, एका लेव्हलमध्ये होते, त्या स्थितीत आम्हाला परतायचं आहे. परत आम्हाला त्या ज्ञानस्थितीत परतायचं आहे. आता या अज्ञानामधलं जीवन पुरे झालं आणि कळलं आम्हाला की याच्यामध्ये जे आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुखाच्या शोधामध्ये जेवढं जेवढं सुख म्हणून धावू आम्ही मागे, तेवढं तेवढं दुःखच शेवटी मिळणार आहे. त्यातनं काही सुखप्राप्ती नाही आहे. प्रत्येक सुखाच्या मागे टाकलेलं, सुख मिळेल म्हणून टाकलेलं प्रत्येक पाऊल जे आहे हे शेवटी दुःख पर्यायवासी आहे. हे कळल्यामुळे मग आम्ही काय करू? आम्ही गुरु महाराजांकडून ज्ञान करून घेऊ आणि ज्ञान झालं की काय होईल? आम्ही त्या अज्ञान स्थितीमधनं परत येऊ आणि परतून मग आम्हाला काय दिसेल? आम्हाला आमचं स्वरूप कळेल. आमचं जे आत्मरूप आहे, आमचं जे मूळ रूप आहे ते आम्हाला कळेल, असं इथे हे सांगत आहेत. आपले कवी सांगत आहेत, या ग्रंथकर्ते सांगत आहेत. म्हणे मुकुंदराज योगिया, ह्या बुद्धी जो अनुभविया, तो पाहे परतोनिया अपुले स्वरूप. आणि इथे आता आपला जो ग्रंथ आहे परमामृत, हा पूर्ण झालेला आहे. अशा रीतीने हा 323 ओव्यांचा परमामृत नावाचा जो ज्ञान यज्ञ आपला सुरू होता रोज सकाळच्या प्रवचनाच्या निमित्ताने. हा सतत 3 महिने 3 दिवसात आपण त्या 323 ओव्या पूर्ण केलेल्या आहेत आणि पूर्ण आहुती दिलेली आहे त्याची. तर आता हा ज्ञानयज्ञ झाल्यामुळे स्वाभाविकच आम्हाला शास्त्रांप्रमाणे आणि काही शांती मंत्र म्हणावे लागतील आणि या ज्ञानयज्ञाची जी पूर्णाहुती द्यावी लागेल आणि नंतर इथे आपण समाप्त करूया ही प्रवचनमाला. तर मी शांती मंत्र म्हणतो, जे आपल्या सुगवेमध्ये रोज जेवायच्या वेळेस म्हणतात ते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षरो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. आणि आता पूर्णाहुती देऊया. ओम पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
तर आपला हा ज्ञानयज्ञ आता प्रवचन रूपाचा पूर्ण झालेला आहे आणि मी अशी इच्छा प्रकट करतो की आपल्या सर्व सुगवे सदस्यांवरती संत खटेश्वर महाराजांची कृपा व्हावी, श्री संत कप्ती महाराजांची कृपा व्हावी, सगळ्यांचे मनोरथ पूर्ण व्हावे आणि आपण सगळे आनंदित व्हावे, सगळ्यांना सुखप्राप्ती व्हावी, सगळ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, सर्व दुःखमुक्त व्हावेत. तर असा हा संकल्प गुरुचरणी मी प्रकट करतो आणि आता इथे माझ्या वाणीला विराम घेतो. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद.